विनोद तावडे आपल्याला या दृश्यांच्या मध्ये आपल्याला दिसतात आणि त्यानंतर बहुजन विकास आघाडीच्या ज्या कार्यकर्त्यांनी हा सगळा गोंधळ घातला आणि विनोद तावडे यांना जाब विचारला ती दृश्य देखील आपण पाहतोय। क्षितिज ठाकूर देखील या दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। भाजपचे उमेदवार राजन नाईक यांच्यासाठी विनोद तावडे त्या ठिकाणी आलेले होते आणि त्यानंतर मात्र त्यांच्यावर पैसे वाटल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केला आणि त्यानंतर जो राडा झाला तो राडा दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय। क्षितिज ठाकूर हितेंद्र ठाकूर देखील आपल्याला या ठिकाणी उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यानंतर हितेंद्र ठाकूर यांनी लोकशाही मराठी सोबत संवाद देखील साधला। त्यावेळेस त्यांनी विनोद तावडे यांच्यावर काही गंभीर स्वरूपाचे आरोप देखील केले। विनोद तावडे यांचे मला फोन देखील आले होते असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। मात्र विरारमधील हा सगळा राडा आपण पाहतोय। मोठ्या संख्येने बहुजन विकास आघाडीचे हे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले होते। त्यांनी विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटल्याचा आरोप केलेला आहे। काँग्रेस नेते नाना पटोले आपल्याशी जोडले जातात, त्यांच्यासोबत आपण संवाद साधूया। नानाजी, स्वागत आहे लोकशाही मराठीमध्ये तुमचं। विनोद तावडे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्यावर काही गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले। विरारमध्ये पैसे वाटल्याचे आरोप करण्यात आलेले। तुमची महत्त्वाची प्रतिक्रिया अपेक्षित आहे। पहिला प्रश्न असा निर्माण होतो की 5 वाजता काल प्रचार बंद झाला आणि विनोद तावडे नालासोपाऱ्याच्या संतूर हॉटेलमध्ये काय करत होते हा एक प्रश्न निर्माण होतोच। आणि बीजेपीसाठी काही आणि त्यांच्या राष्ट्रीय नेत्यासाठी निवडणूक आयोगाने काही वेगळा कायदा केला असेल तर निवडणूक आयोगाने त्याला स्पष्ट केलं पाहिजे। दुसरा महत्वाचा प्रश्न असा आहे की भाजप हा भ्रष्टाचारी पक्ष आहे, हे आता काही लपलेलं नाही आणि भाजप भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचारातून सत्ता आणि सत्तेतून भ्रष्टाचार हा त्यांचा जो असली चेहरा आहे, त्यांचं जे असली चरित्र आहे ते आता देशाच्या समोर आलेलं आहे। आणि जे हितेंद्र ठाकूरने स्टेटमेंट केलं की मला भाजपच्या कोणत्या मोठ्या नेत्यांनी मला हे कळवलं की असं असं आहे इथं चाललेलं, आणि त्याच्यामुळे भाजपमध्ये असलेला वाद हाही चव्हाट्यावर या निमित्तानं आलेला आहे। आणि त्याच्यामुळे निवडणूक आयोगाने खरं तर आणि जे पैशाचे जे बंडल त्या ठिकाणी व्हिडिओज मध्ये दिसतात आहेत, माणसाला वाटताना त्या ठिकाणी पकडलं गेलं त्याचा व्हिडिओ आहे। त्यामुळे विनोद तावडे तिथं पैशाचा पाऊस पडत होता आणि विनोद तावडे तिथं पैसे जमा करायला गेले होते असं तर म्हणता येणार नाही। 5 वाजताच्या नंतर ते तिथं काय करत होते आणि त्याच्यामुळे हे स्पष्ट होतंय, आरोप नाही आहे, ही वस्तुस्थिती आहे। आणि भाजप ही भ्रष्टाचारी पार्टी आहे आणि भ्रष्टाचार हाच त्यांचा मूळ आणि सत्ता हा त्यांचा मूळ आहे, हे स्पष्ट झालेलं आहे। अगदी। मात्र नानाजी, संजय राऊतांची देखील एक महत्त्वाची प्रतिक्रिया याच संदर्भात समोर आलेली आहे। या सर्व कटकारस्थानाच्या मागे भारतीय जनता पक्षामधीलच एका नेत्याचा हात आहे असं राऊतांनी म्हटलं। काय वाटतं, कोणता नेता असू शकतो तो? मला ते हितेंद्र ठाकूर मी ऐकलं, त्याच्यामुळे मी सांगितलं। हितेंद्र ठाकूरनीच मला फोन आला होता म्हणून तो सांगतो हितेंद्र ठाकूर। त्याच्यामुळे त्या गोष्टीला आपल्याला कन्फर्म करावं लागेल, आरोप नाही। मोठ्या नेत्यांनी मला फोन केला त्याच्यामुळे हे तर स्पष्ट झालेलं आहे भाजपली पण या निमित्तानं सामोरं आहे। अगदी अगदी नानाजी, महत्त्वाची प्रतिक्रिया बातमीच्या संदर्भातली तुमची पोहोचलेली आहे। तुम्ही लोकशाही मराठी सोबत संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।